यह है एक मुखी दत्त मंदिर और ये दत्त मंदिर में श्री स्वामी समर्थ महाराज हर रोज़ आके बैठते थे। महाराजांच्या काळापासून हे मंदिर प्रचलित आहे। महाराजांचं दार बंद होतं, रस्त्यावर कोणी लोक नव्हते आणि नेमकं त्याच वर्षी आमच्या नामस्मरणाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि नेमकं त्या वर्षी श्रीपाद श्री वल्लभांची 700वी जन्मशताब्दी वर्ष होतं। 19 दिवसामध्ये त्या दिवशी 7 कोटी नाम झाले। आदल्या दिवशी 6 कोटी पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी 1 कोटी पूर्ण झालं पुण्यतिथी दिवशी। आणि इतका मोठा उत्सव झाला, इतका मोठा उत्सव झाला की शेवटी मी असं म्हणायला लागले, शेवटचे 10-12 दिवस राहिल्यानंतर 8-10 दिवस राहिल्यानंतर म्हटलं आपण असं करूयात की प्रत्येक नामाला श्री स्वामी समर्थ प्रत्येक अक्षराला 1-1 कोटी अर्पण करायचा प्रयत्न करूया। ये है एक मुखी दत्त मंदिर, आप देख सकते हो। यह है एक मुखी दत्त मंदिर और ये दत्त मंदिर में श्री स्वामी समर्थ महाराज हर रोज़ आके बैठते थे। मैं आपको अंदर से दिखा देता हूँ। यह है एक मुखी दत्त मंदिर जहाँ पे श्री स्वामी समर्थ महाराज आके बैठते थे। एक मुखी दत्त मंदिर, रामगल्ली, अक्कलकोट। महाराजांच्या काळापासून हे मंदिर प्रचलित आहे आणि ह्या मंदिराचं आता सध्याचं वैशिष्ट्य असं की गेले 14 वर्ष एकही दिवस सुट्टी नसलेले नामस्मरण रोज संध्याकाळी 7:30 ते 7:15 या दरम्यान चालू असतं। अगदी याला वयोगट नसल्यामुळे लहान मुलापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत इथे सगळेजण नामस्मरणाला बसतात। यामध्ये आम्ही 3 माळा श्री गुरुदेव दत्त असा जप घेतो। तर श्री गुरुदेव दत्त हा पितृदोषासाठी घेत असतो आपण आणि त्याच्यानंतर 2 माळा श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ हा नामजप आपण विश्वशांतीसाठी घेतो, सर्वांच्या प्रगतीसाठी आणि विश्वशांतीसाठी हा जप आहे। आणि रोजचा वारानुसार वाचन घेतो आपण, वारानुसार नाम वाचन आहे। म्हणजे हा सगळा मिळून जप साधारण 35 ते 40 मिनिटापर्यंत हा नित्य जप आहे। मग यामध्ये आपण संस्कार वर्ग पण असा जोडल्यासारखा आहे। म्हणजे कसं जे काही सणवार असतात तो शास्त्रीय पद्धतीने कसे घेतले जातात आणि रूढी परंपरानुसार यात चुकीच्या गोष्टी कशा मिसळल्यात किंवा मुलांसाठी एक वही भरतो आपण, रोजच्या रोज मुलांनी वही भरायची आहे। तर त्यामध्ये असे गुण शिकवले, गुण शिकवताना त्यात ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टींचा आधार घेतला आहे प्रत्येक गुणासाठी। जसं की नमस्कार, नम्रता, तत्परता, स्वावलंबन, आत्मपरीक्षण, अनुसंधान, एकाग्रता, शिस्त, नियोजन, आणखी माघार, हे जे दैवी शक्ती वाढवणारे गुण आहेत ह्या गुणांचा अभ्यास करून मुलांनी कसं ती वही भरायची। तर नमस्कार म्हणजे कोणता नमस्कार? तर पहिला नमस्कार आईला की ज्याने पृथ्वीतत्व जागृत होतं आणि नंतर घरातल्या सगळ्या मोठ्यांना, बाबांना, आजी आजोबांना सगळ्यांना नमस्कार करायचा आंघोळ झाल्यानंतर। तर अजून एक अशी अनुभूती की लॉकडाऊनमध्ये हा नामस्मरणाचा आमचा जपच बंद झाला ना। बंद झाला म्हणण्यापेक्षा कसं लॉकडाऊन होतं पण आम्हाला जप बंद नव्हतं, फक्त संख्या कमी केली आम्ही। 4 ते 5 जण बदलून यायचे आणि सगळ्या मंदिरामध्ये लांब बसून किंवा सगळे कोरोनाचे नियम पाळून आम्ही नामजप सुरू केला। पण एक छोटंसं असं कसं घडलं की प्रगट दिन ते पुण्यतिथी हा स्वामी महाराजांचा अक्कलकोटमधला अगदी भरघोस भक्तीमध्ये नटून गेलेला हा काळ असतो। रस्ते अगदी माणसाने वाहत असतात आणि तो त्यावेळेस इतकं असं शून्य वाटायला लागलं आम्हाला। महाराजांचं दार बंद होतं, रस्त्यावर कोणी लोक नव्हते आणि नेमकं त्याच वर्षी आमच्या नामस्मरणाला 12 वर्ष पूर्ण झाले होते। मनात सारखा विचार यायला लागला की हा तपपूर्तीचा काळ
आणि साधा नैवेद्य पण आपण महाराजांना दाखवू शकत नाही किंवा छोटासा उत्सव पण आपण करू शकत नाही. मनात अस्वस्थता वाढत गेली, खूप बेचैन व्हायला लागलं. प्रगट दिन ते पुण्यतिथीमधले सुरुवातीचे 8 दिवस असेच बेचैन अवस्थेत गेले आणि खूप अस्वस्थता वाटायला लागली. काय करावं सुचना आणि मनात असं सारखं विचारायचं की ऑनलाईन जप. तेव्हा माझा काही मोबाईलचे संबंध फार चॅटिंग वगैरे करणं इतका नव्हता. मोबाईल वापरणं तेवढ्यापुरतंच मोबाईल वापरायचं. वाटायचं की ऑनलाईन जप काय हा शक्य आहे. ह्या विचारातच 8 दिवस गेले. जसे दिवस पुढे जातील प्रगट दिन ते पुण्यतिथीमधले तशी अस्वस्थता जास्त वाढायला लागली. इतकं बेचैन व्हायला लागलं की आतून. आणि एक दिवस असं मनात आलं की नाही, बघूयात तर प्रयत्न करून घेऊयात ऑनलाईन जप. हा विचार मनात जेव्हा आला आणि त्यावेळेस एकदम शांत वाटायला लागलं आणि मग मनाने असं ठरवलं की हे महाराजांची इच्छा आहे आणि आपण करूयात. असंच मंदिरात इथंच बसले आणि 5-6 नातेवाईकांना फोन केला, काही ओळखीच्या लोकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण असं करूयात, पहाटेची महाराजांची आरती ती रात्रीची संध्याकाळी 10 वाजता संपणारी शेज आरती, यापर्यंत आपल्या घरात बसून सगळ्यांनी नामस्मरण करायचं. काय होईल ते, 1 माळा होऊ दे नाहीतर 100 माळा होऊ दे. आणि तुम्ही तुमच्या लोकांना, नातेवाईकांना सांगा, शेजाऱ्यांना सांगा, ओळखीच्यांना सांगा आणि त्यांचं काउंटिंग तुमच्याकडे घ्या आणि आमच्या इथं काउंटिंग पाठवा. मग आपली जपातली मुलंच होती, त्यांचे काही 4 जणांचे नंबर दिले. मग ते 4 जण संध्याकाळी इथं पाठवायचे. इथं माझ्या मुली आणि इथं शेजारचे सगळेजण म्हणून आम्ही रात्री 11:30-12पर्यंत काउंटिंग करायचो आणि स्टेटसला ठेवायचो. तर पहिल्या दिवशीचाच 9:45ला जपाला. रोज मी नवीन मेसेज तयार करून द्यायचे, मुलींनी टाईप करायचे, ते फॉरवर्ड करायचे सगळ्यांनी. आणि इतकं ते घराघरातून पुण्यतिथीचा उत्सव सुरू झाल्यासारखं वाटायला. सगळेजण काय करायचे, पटपट आवरायचे की नामस्मरणाला बसायचे. आज माझ्या इतक्या माळा, तुझ्या इतक्या माळा, कारण सगळे घरीच होते. आणि इतका मोठा उत्सव झाला की शेवटी मी असं म्हणायला लागले, शेवटचे 10-12 दिवस राहिल्यानंतर, 8-10 दिवस राहिल्यानंतर म्हटलं आपण असं करूयात की प्रत्येक नामाला श्री स्वामी समर्थ, प्रत्येक अक्षराला 1-1 कोटी अर्पण करायचा प्रयत्न करूयात. वास्तविक पाहता पहिल्या दिवशी आम्ही गुरुजी वगैरे बोलून शास्त्रोक्त जे संकल्प घेतला की कोरोनातून आपल्या भारत मुक्त होऊ दे, तेव्हा 1च कोटीचा संकल्प घेतला होता. पण नामस्मरणाचं इतकं वाढत गेलं ना की आम्ही सगळ्यांना असं म्हटलं की आपण प्रत्येक अक्षराला 1-1 कोटी अर्पण करायचा प्रयत्न करूयात. आणि प्रत्येकाने इतकं जोरात सुरू केलं. आणि नेमकं त्या वर्षी श्रीपाद श्री वल्लभांची 700वी जन्मशताब्दी वर्ष होतं. मग शेवटचे 7 दिवस आम्ही इथं आपल्या मंदिरामध्ये पहाटे 5 पासून संध्याकाळी 10पर्यंत कंटिन्यू अखंड नामस्मरण ठेवलं. रिलीवर आल्याशिवाय उठायचं नाही, नियम कडक केले. त्यांनी सुरुवात नामस्मरणाला केल्याशिवाय पहिल्याने नामस्मरण थांबवायचं नाही. अखंड असं 16 तासाचं नामस्मरण इथं चालू ठेवलं. आणि हे सगळं प्रतिनिधी स्वरूपात होतं, सगळ्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून करत होतो. जसं इथला नामाचा उत्साह वाढावा तसा घराघरातून मनातून उत्साह वाढत गेला. रोजच्या रोज लाख आणि 50 लाख, 60 लाख, 70 लाख असा जप वाढत गेला. शेवटचे 7 दिवस तर आपण असं सांगितलं की हे जन्मशताब्दी वर्ष आहे ना श्रीपाद श्री वल्लभांचं, तर रोज 100 माळा केला आपण तर 700 माळा अर्पण होतील. तर खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला. आणि पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी एक अशी अनुभूती आली की असं ठरवलं, आम्ही गुरुजींना सांगितलं की आम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि हे नामस्मरण केलेल्याची नावं इथं आणून अर्पण करतो. व्हॉट्सअपला सगळ्यांना सांगितलं की आपण नावं कळूयात. इथं बसलेल्या मुलांनी ही नावं सगळी लिहून काढली पेपर्सवर. ते पेपर आणि ड्रायफ्रूट्स आम्ही घेऊन जायचं ठरवलं. काही लोकांनी सांगितलं की अजून 1-1.25 कोटीच्या आसपास काहीतरी जप राहिलेला आहे. तर आज 80 लाख काहीतरी राहिलेला होता. तर आपल्याला पूर्ण व्हायला आजचा दिवस लागेल, तेव्हा आपण पुण्यतिथी दिवशी अर्पण करूयात. पण आम्ही म्हटलं की पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता महाराजांची पूजा असते ना, तिथून सगळ्यांना दर्शन सुरू होतं. तर त्याच वेळेस आपण अर्पण करूयात. आणि योगायोग असा की त्या आदल्या दिवशी रात्री पूर्ण झाला जप आणि सगळ्यांच्या आनंदाने एवढं उधाण आलं की बस. आणि मग पुण्यतिथी दिवशी आम्ही पूर्ण दिवसभर नामस्मरण करायचं ठरवलं की फक्त कृतज्ञता, कारण हा नामाचा सोहळा महाराजांनी करून घेतला होता. आपण आपल्या 2 मुलांना सांगायचा प्रयत्न केला तरी ते करणं शक्य नाही आहे. हे काही इतकी साधी गोष्ट नव्हती की 19 दिवसामध्ये रामनवमी दिवशी सुरुवात झाली. दुपारी 12 वाजता आम्ही इथं संकल्प घेऊन गुलाल उधळला नामाचा आणि 11 वेळा नामस्मरण घेतलं आणि तिथून नामस्मरण सुरू झालं. रामनवमी दिवशी सुरू झालेलं नामस्मरण पुण्यतिथी दिवशी म्हणजे 19 दिवसामध्ये त्या दिवशी
7 कोटी नाम झालं. आदल्या दिवशी 6 कोटी पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी 1 कोटी पूर्ण झालं पुण्यतिथी दिवशी. आणि तो फक्त कृतज्ञतेचा जप होता की महाराजांनी आम्हाला प्रश्न पडला होता की तपपूर्ती झालेली आहे, 12 वर्ष नामस्मरणाला, इथं अखंड नामस्मरणाला एकही दिवस सुट्टी नसलेल्या नामस्मरणाला 12 वर्ष पूर्ण झालेत आणि आम्ही काहीच करू शकत नाही. तर महाराजांनी हे सांगितलं आम्हाला की तुम्ही नाम घेतलंय ना, नामाचा उत्सव हा नामानेच साजरा करायचा. आणि महाराष्ट्रभर एवढंच काय की किती जणांचे नातेवाईक परदेशात होते, त्या परदेशातून सुद्धा जप येत होता. महाराजांनी पुण्यतिथी 16 प्रगट दिन ते पुण्यतिथी 16 इथं होत नाही म्हणून आम्ही असलेले सगळे बेचैन किंवा महाराजांचे सगळे बेचैन अस्वस्थ भक्तांना त्यांच्याच घरी तो सोहळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा करून सगळ्यांना आनंदमय आणि उत्साहमय वातावरण दिलं होतं. आणि आम्हाला इतक्या अनुभूती आहेत, क्षणाक्षणाला आम्हाला इथं नेहमीच अनुभूती येतात आणि नेहमीच आमची भावजागृती होती आणि बऱ्याच वेळा कृतज्ञता भाव जागृत होतो. महाराजांच्या चरणी हा कृतज्ञता भाव कायमस्वरूपी आमचा राहावा. आणि पौर्णिमा ते पौर्णिमा आम्ही त्याच्यानंतर अखंड जप सुरू केला की ज्यांना कुणाला आपल्याला घरी बसून करायचं असेल त्यांनी घरी बसून महिन्यातल्या माळा व्हॉट्सअपला आम्ही एक दिवसच व्हॉट्सअप उघडतो, त्या दिवशी कळवायच्या आणि मी पौर्णिमेला त्या संध्याकाळी अर्पण करतो. आम्हाला असाच आनंदाच्या आणि उत्साहाच्या आनंदसागरात त्या 19 दिवसात कसं त्यांनी आम्हाला नामामध्ये आनंदात डुबवून टाकलं, तसंच आयुष्यभर आम्हाला आनंद, उत्साह आणि महाराजांची सेवा आणि भक्ती याच्यापासून बाजूला करू नये हीच महाराजांच्या चरणी नम्रपूर्ण आणि कृतज्ञपूर्वक प्रार्थना. धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल. आणि जर म्हणजे जे व्हिडिओ पाहतात प्रेक्षक लोक, त्यांना जर तुमच्या म्हणजे याच्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल, नामस्मरणामध्ये म्हणा किंवा जे काही प्रोग्राम असतात आपल्यापाशी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते तुमच्याशी कसं कॉन्टॅक्ट करू शकते? मी माझा नंबर देते, पण आपला जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपमध्ये कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं की त्यांना कसं व्हॉट्सअपमधून आमच्या दरवेळेस आता नामजपसुद्धा थोडासा बदलून पण असतो. देवीच्या ह्याच्यामध्ये नवरात्रात स्वामी देवीच्या रूपात असतात, बरोबर. मग आपण काय करतो, स्वामी देवीच्या रूपात आहेत तर देवीचं नामस्मरण घेतो. श्रावण महिन्यात महादेवाच्या रूपात असतात, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत. एका रूपामध्ये आपण कसं स्वामी महाराजांना एक सगुण भक्तीच्या रूपात पाहण्याच्या दृष्टीने त्यांनी ते घेतलेलं एक त्यांचं रूप आहे, पण केवळ तेवढंच मर्यादित नाही आहे. तर त्यांचे जे हे सगळे रूप आहेत, देवीचं रूप आहे, दत्ताचं रूप आहे, त्या प्रसंगानुसार तसा थोडासा नामजपात की अगदी 3-4 वेळा बदल होतो. बाकीचा सगळा नामजप हा महाराजांचाच असतो. तर सुरुवातीला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी कुठल्या तरी ग्रुपमध्ये जॉईन करते आणि मग त्यांना महिन्यातून एकदा मेसेज येतो, जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तसा तो मेसेज येतो, ते कळू शकतो. म्हणजे तुमचा मी नंबर डिस्क्रिप्शन में देतो, ज्यांना कुणाला कॉन्टैक्ट करायचा है ते करू शकतात. आप यहाँ पे आ सकते हो, दर्शन कर सकते हो, बहुत ही सुंदर मंदिर है. आप यहाँ पे आके मंत्रमुग्ध हो सकते हो, इतना तो मैं कह सकता हूँ. और जो कुछ भी है वो शब्दों में बयां नहीं कर सकते. आप जब यहाँ पे आओगे, जब यहाँ पे आके फील करोगे, वो बात आपको यहीं पे पता चलेगी. तो दोस्तों आप यहाँ पे आके ज़रूर विज़िट करना. और दत्त महाराज के ऊपर जो वीडियो है, इस वीडियो में हम इतना ही रखते हैं और जो कुछ भी रहेगा आगे हम अगली वीडियो में कंटिन्यू करते हैं. तब तक के लिए श्री स्वामी समर्थ.